ठाणे महानगरपालिकेची नव्यानं धुमाळे आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे काही प्रश्न उपस्थित केलेत, काही हरकती घेतल्यात, त्या काय आहेत? लोकशाही, संविधान आणि घटना. लोकशाही, संविधान आणि घटनेच्या राज्यामध्ये संविधान घटना प्रथम आहे. संविधान घटना प्रथम आहे. या संविधान घटनेच्या अनुषंगिक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, एकनाथ शिंदे शिवसेना हे वेगवेगळे झाले. आता केंद्रीय कायदा काय म्हणतो? राजीव गांधी पंतप्रधान असताना राजीव गांधीने एक कायदा बनवला होता की पक्षफुटी होऊ नये, पक्ष फोडाफोडी होऊ नये म्हणून पक्षांतर्गत बंदी कायदा हा संसदेमध्ये मंजूर झालेला आहे, ठराव झालेला आहे, अध्यादेश झालेला आहे, जी आर झालेला आहे. सगळं काही घटनेनुसार आहे. पण सगळे काही तर घटना आणि संविधानानुसार आहे. ज्यावेळेस हे पक्ष फोडाफोडी होते आणि जेव्हा पक्ष फुटते हे घटनाबाह्य म्हणजे बाद होतात, हे घटनेच्या तरतुदीमध्ये आहे. परंतु असं निदर्शनास आले आहे की शिवसेना उभाटा आणि शिवसेना एकनाथ शिंदे हा वादिवाद उच्च न्यायालयामध्ये दिल्ली कोर्टमध्ये चालू आहे. कोणाचा पक्ष खरा, कोणाचा पक्ष खोटा. जर पक्षाचं न्यायालयीन प्रक्रियेमध्ये डिस्प्यूट आहे आणि अजून निर्णय अंतिम आलेले नाही, जेव्हा न्यायप्रविष्ट प्रकरण असतो, कुठले का असो ना, सरकारी असो किंवा लोकप्रतिनिधी निवडणुकासंदर्भात असो, जेव्हा न्यायप्रविष्ट प्रकरण असतं तर कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही कायद्याने. म्हणून मला म्हणायचं आहे की एकनाथ शिंदे गटाचे धनुष्यबाणाचे जे एवढे उमेदवार आहेत, जे घोषित उमेदवार आहेत, त्यांना कायद्याने शिवसेना एकनाथ शिंदे गट उमेदवार घोषित करता येत नाही. त्या अनुषंगिक घटनेनुसार हे मी पत्र दिलेलं आहे निवडणूक मुख्य ठाणे महानगरपालिका आणि तसंच मेल निवडणूक आयोगाला, महाराष्ट्र शासनाला पाठवलेला आहे की एकनाथ शिंदे गटाचे सगळे उमेदवार धनुष्यबाणाचे बाद होत आहेत. त्यांना पक्षाच्या निशाणीवर उभं राहता येत नाही, कारण प्रकरण न्यायप्रविष्ट राहतात. ते म्हणतील आम्हाला आयोगाने आदेश सूचना दिलेत, परंतु मला म्हणायचं आयोग हा कोर्टापेक्षा मोठा आहे का? आयोग हा उच्च न्यायालयापेक्षा मोठा आहे का? म्हणजे आयोग उच्च आहे का उच्च न्यायालय उच्च आहे, हे आधी फ्रेमिंग ठरवावं. त्यामुळे माझ्या मते उच्च न्यायालय सार्वभौम आहे आणि उच्च न्यायालय जर सार्वभौम असेल तर उच्च न्यायालयाच्या ज्या डिस्प्युटेड प्रकरणामध्ये कोणालाही उमेदवार घोषित करता येत नाही, शिवसेना एकनाथ शिंदेच्या गटाला. त्यामुळे जेवढ्या उमेदवारांनी फॉर्म भरलेत, मी त्यांना आज निवडणूक आयोगाला हरकत दिली, निवडणूक आयोगाला मेल पाठवले की हे उमेदवारांचे धनुष्यबाणाच्या निशाणीवर लढता येते, त्यांना अपक्ष म्हणूनच लढावं लागेल. हे हरकत का दिले? कारण मी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान आणि घटना अनुकरण कायद्यानुसार मी स्वतंत्र मजूर पक्ष घेऊन आलो आहे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने त्याला शिक्कामोर्तब केलेला आहे. घटनेनुसार, संविधानानुसार शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि आम्ही स्वयंभू आहोत. आणि या स्वयंभू प्रकारामध्ये आमच्या वडिलांनी 70च्या दशकात 2 नगरसेवक दिले. नगरपरिषद असताना महानगरपालिका झाली. प्रथम निवडणुकीमध्ये वसंतराव डावखरे सारखे बलाढ्य नेते निवडून आणले, महापौर बनवलं, विधान परिषद उपसभापती झाले. असं हे चांगोळ शिंदेचे दैनिक कार्य आहे. तेच कार्य घेऊन महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी पुरस्कृत स्वतंत्र मजूर पक्ष धन्यवाद जय महाराज यांनी ही हरकत निवडणूक आयोगाने आणि ठाणे महानगरपालिका निवड नक्कीच विचार करावा, एवढं मला सांगायचं आहे. आणि जे उमेदवार 1 टर्म 2 टर्म 3 टर्म 4 टर्म उभे राहतात त्यांनासुद्धा मी हरकत घेतलेली आहे. हरकत का? 2 टर्मपेक्षा जर उमेदवार जास्त राहत असेल तर त्याला निवडणुकीला कायद्याने उभं राहता येणार नाही आणि त्याची संपत्ती उत्पत्ती 1 करोडपेक्षा जास्त असेल, 1 करोडपेक्षा जास्त असेल संपत्ती प्रॉपर्टी,
त्याला निवडणुकीला उभं राहता येत नाही, ही माझी हरकत आहे. आणि आणि ज्यांच्या घरामध्ये 4-4 उमेदवारी दिलेल्या आहेत, 4-4 उमेदवारी दिलेल्या आहेत, अशा लोकांचे उमेदवारी राहण्यास माझी हरकत कायद्याने आहे. ही हरकत निवडणूक आयोगाने ग्राह्य करावी. एवढंच सांगायचं. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय हिंद.